शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2026साठी तुरीच्या कोणत्या टॉपच्या व्हेरायटी आपण लागवड करू शकतो, ज्याचे चांगले उत्पादन मागच्या वर्षी शेतकऱ्यांना आले, त्याच्या अनुभवावरूनच आपण ठरवून ह्या टॉपच्या व्हेरायटी शेतकऱ्यांना सांगणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, ज्या आपण व्हेरायटी सांगणार आहोत ह्यात लाल तुरीच्या व्हेरायटी आहे. कारण की आपण मार्केटचे जर बाजारभाव बघितले तर लाल तुरीला हे पांढऱ्या तुरीपेक्षा बाजारभाव हा खूप चांगल्या प्रमाणात मिळतो. त्याचसोबतच ज्या व्हेरायटी आपण सांगणार आहोत त्याचे उत्पादनसुद्धा खूप चांगले आले आहे. आणि त्याचसोबत आपण माहिती देताना त्या व्हेरायटीचा कालावधी, त्याचे उत्पादन आणि 100 दाण्याची आपल्याला सरासरी किती वजन पाहायला मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जे टॉपच्या 5 बियाणे आपण सांगणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितले तर अंकुर कंपनीची चारू. शेतकरी मित्रांनो, खूप जास्त फेमस असलेली ही व्हेरायटी आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना माहीत असलेली व्हेरायटी आहे ती म्हणजे अंकुर कंपनीची चारू. शेतकरी मित्रांनो, या व्हेरायटीचा कालावधी जर सांगितला तर 155 ते 165 दिवसाचा कालावधी ह्या व्हेरायटीला लागतो. आणि याचे 100 दाण्याचे सरासरी जर वजन बघितले 10 ते 11 ग्रॅमपर्यंत आपल्याला वजन हे पाहायला मिळतो. आणि शेतकरी मित्रांनो, या व्हेरायटीपासून शेतकऱ्यांनी एकरी 8 क्विंटलपासून एकरी 18 ते 20 क्विंटलपर्यंतसुद्धा ह्या अंकुर चारूचे आपल्याला उत्पादन घेतलेले पाहायला मिळालेले आहे. आणि खूप जास्त चालणारी व्हेरायटी आहे. आणि याची दाण्याची साईज ही बोल्ड आणि लाल असल्यामुळे मार्केट भावसुद्धा चांगला मिळतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या नंबरला जर बघितली तर त्यामध्ये दप्तरी कंपनीची 48 नंतर म्हणजे दप्तरी सीड्स कंपनीची दप्तरी 48 नंबर. याचा जर कालावधी बघितला तर 160 ते 170 दिवसाचा कालावधी पाहायला मिळतो. आणि याचे 100 दाण्याचे जर वजन बघितले तर 10 ते 11 ग्रॅमपर्यंत वजन हे पाहायला मिळते. यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या नंबरला जर बघितली तर BDN 716 ही याचा जर कालावधी बघितला तर 165 ते 170 दिवसाचा कालावधी पाहायला मिळतो. आणि याचेसुद्धा 100 दाण्याचे वजन हे 10 ते 12 ग्रॅमपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा शेतकरी मित्रांनो, फक्त याला मध्यम व भारी जमिनीमध्ये याची लागवड करतात. एकदम हलक्या जमिनीमध्ये BDN 716चे पाहिजे तसे अपेक्षित उत्पादन येत नाही. यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथ्या नंबरला जर बघितली तर निर्मल सीड्स कंपनीची दुर्गा. हे मध्यम कालावधीची तूर आहे. याला 150 ते 160 दिवस लागतात. आणि याचे 100 दाण्याचे जर वजन बघितले तर 10 ते 12 ग्रॅमपर्यंत आपल्याला वजन हे पाहायला मिळते. यानंतर शेतकरी मित्रांनो, 5व्या नंबरला जर बघितली तर ती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून विकसित झालेली 2012मध्ये फुले राजेश्वरीसुद्धा ही सुद्धा लाल तूर आहे. शेतकरी मित्रांनो, याचा जर कालावधी बघितला तर 140 ते 150 दिवस आपल्याला पाहायला मिळतो. याचे जर 100 दाण्यांचे वजन बघितले तर 11 ते 12 ग्रॅमपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये कोणत्या व्हेरायटीचे चांगले उत्पादन तुरीचे पाहायला मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांना सांगता येईल. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.